चॅप्टर 4 भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया, पान नंबर 66. मुद्दा 4.5 अंकीकृतकरण. अंकीकृत प्रणालींचा वापर म्हणजे विविध स्रोतांमधून एकत्रित केलेल्या माहितीचा उपयोग भिन्न भिन्न उद्दिष्टांसाठी करता यावा म्हणून त्या माहितीचे संगणकीय प्रणालींमध्ये रूपांतर करणे. त्यासाठी त्या माहितीचे संगणकीय अंकीकरण करावे लागते. त्यामुळे अपेक्षित कामगिरीमध्ये मूलगामी सुधारणा होऊन उद्योगधंद्यांचा परीघ विस्तारतो. अंकीकृत रूपांतर ही संज्ञा प्रथम कॅपजेमिनी ही फ्रेंच कंपनी आणि सेंटर फॉर डिजिटल बिझनेस ऑफ मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही अमेरिकन कंपनी यांनी प्रचारात आणली. अंकीकृत रूपांतरामध्ये उद्योगधंद्यातील प्रक्रिया, कार्यप्रणाली आणि ग्राहकांशी असलेले नाते जपण्यासाठी प्रस्थापित केलेल्या प्रणालींचे नूतनीकरण करणे या कार्यांचा समावेश आहे. अंकीकृतकरणाची व्याख्या. अंकीकृतकरण म्हणजे एकीकृत केलेल्या संगणकीय तंत्रज्ञानाच्या दैनंदिन व्यवहारातील वापर आणि ज्या गोष्टींचे अंकीकरण करणे शक्य आहे अशा सर्व गोष्टींचे अंकीकरण करणे. ब्रेनेन आणि क्राइस. अंकीकृतकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अंकीकरणाच्या आधारे प्रस्थापित केलेल्या संपर्क प्रणाली आणि माध्यमांचे जाळे यांच्या परिघात राहून समाजजीवनातील अनेक कार्यक्षेत्रांची पुनर्रचना केली जाते. गार्टनर. अंकीकृतकरण म्हणजे उद्योगधंद्यांच्या आकृतिबंधामध्ये प्रागतिक बदल घडवून आणणे आणि त्यायोगे उत्पन्न आणि मूल्य यांना वर्धित करणे यासाठी अंकीकरणाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे. अंकीकृतकरणाची वैशिष्ट्ये. 1. संगणकीकरण. दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संगणकाच्या उपयोगाचा प्रसार झाला आहे. पूर्वी प्रत्यक्ष श्रमांच्या आधारे ज्या प्रक्रिया पूर्ण केल्या जायच्या किंवा ज्या प्रक्रिया क्लिष्ट होत्या त्या आता केवळ संगणक प्रणाली, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र यांच्या मदतीने सहज सुलभ झाल्या आहेत. त्यामुळे संगणकीकरणाच्या प्रक्रियेला मदत होते. पर्यायाने अनेक क्षेत्रांतर्गत प्रक्रियांचे अंकीकरण झाले आहे. उदाहरणार्थ शिक्षण, बँकिंग, महसूल, कर संकलन, विपणन यासारखी क्षेत्रे. 2. सातत्याने बदल होणे. अंकीकृतकरणामुळे उद्योगधंद्याच्या आकृतिबंधांमध्ये सातत्याने बदल होतात, कारण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत बदल घडून त्याचा विकास होत असतो. तुम्ही उत्पादन, वस्तू निर्माण, शल्यचिकित्सक, यंत्रमानव, डिझायनिंग अशा विविध क्षेत्रात केल्या जाणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल काही ऐकले आहे का? 3. वेग आणि अचूकता. अंकीकृतकरणामुळे प्रक्रियांची गती आणि अचूकतेचे प्रमाण यांचा वेग लक्षणीयरित्या वाढतो. उदाहरणार्थ नवीन माहिती शोधणे, माहितीच्या उपयोजनांचा प्रक्रिया, माहितीचे विश्लेषण, माहितीचे व्यवस्थापन या सर्व प्रक्रियांमध्ये असलेल्या तंत्रज्ञानामुळे वेग, अचूकतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे शासकीय व्यवस्था, औषधोपचार, व्यापार, बँकिंग, विमा, गृहनिर्माण, शेअर बाजार, संपर्क आणि दळणवळण यासारख्या अनेक क्षेत्रातील कार्यक्षमता वाढते. 4. तंत्रज्ञान केंद्रित प्रक्रिया. अंकीकरण आणि संगणक प्रणालींचे दैनंदिन जीवनातील उपाययोजन हे तंत्रज्ञान, नाविन्य, संशोधन आणि प्रगती यावर आधारलेले असते. हे आता वेगळेपणाने सांगायला नको. 1980च्या दशकात 386 मायक्रोप्रोसेसर किंवा 486 मायक्रोप्रोसेसर वापरणारे तंत्रज्ञान विकसित होतं. आता आपण मायक्रोप्रोसेसच्या 5व्या पिढीपर्यंत पोचलो आहोत. भ्रमणध्वनी क्षेत्रातही आपण आता 5G कडे जात आहोत. 5. निर्मितीशीलतेला चालना. त्वरित माहिती मिळवण्याची गरज, समस्यांवरील त्वरित उपाय शोधणे या गोष्टींमुळे मानवी बुद्धीला नवीन शोध लावणे, नाविन्याची निर्मिती करणे, स्वामित्व हक्क मिळवणे
यासाठी प्रोत्साहन मिळते. उदाहरणार्थ 21व्या शतकात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा संपूर्ण अंतर्भाव करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. वैमानिकाने खरोखरीचे विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यांना कॉकपिटचा अनुभव मिळावा म्हणून कॉकपिटच्या जमिनीवरील प्रतिकृती किंवा अनुकृतीच्या आधारे प्रशिक्षण दिले जाते. कॉकपिटची प्रतिकृती तयार करण्याची बुद्धी अत्यंत निर्मितीशील असली पाहिजे. 6. ग्राहकांना महत्त्व. अंकीकृत रूपांतराचा अंतिम लाभार्थी ग्राहक असतो. त्यासाठी अंकीकृत रूपांतरातील विविध प्रक्रियांना उपयुक्तता मूल्य आहे. उदाहरणार्थ उत्पन्नावरील कर भरणे किंवा भरलेल्या करावरील परतीसाठी अर्ज करणे, महानगरपालिकेतून जन्ममृत्यू इत्यादींचे दाखले मिळवणे, ऑनलाईन प्रवेश मिळवणे, निवडणुकांचे निकाल जाहीर होणे यासारखी अनेक कामे अंकीकृत रूपांतरामुळे सहजतेने करून घेणे शक्य झाले आहे. काही दशकांपूर्वी या सर्वांसाठी उपयोगात असणाऱ्या प्रक्रिया आता पूर्णपणे बदलल्या. कृती 5. तुमच्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या उच्च माध्यमिक स्तरावर अध्यापन करणारे शिक्षक शोधून त्यांना भेटा. त्यांच्याकडून 1. ते कोणता विषय शिकवतात. 2. त्यांची शैक्षणिक पात्रता. 3. त्यांचा शिकवण्याचा अनुभव किती वर्षाचा आहे. 4. त्यांच्या शाळेत किंवा महाविद्यालयात संगणक आहेत का. 5. असल्यास शिक्षक संगणकाचा वापर करतात का. 6. वापरत असतील तर कशासाठी. या गोष्टींची माहिती घ्या. तुम्हाला मिळालेल्या माहितीचा वृत्तांत तयार करून तो वर्गामध्ये सादर करा. 4.6. समाज बदलाच्या प्रक्रियेचा भारतीय समाजावरील परिणाम. आत्तापर्यंत औद्योगिकीकरण, शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि अंकीकृत रूपांतर या प्रक्रियांची माहिती आपण घेतली. वर उल्लेख केलेल्या प्रक्रियांपैकी पहिल्या 3 प्रक्रिया ब्रिटिश काळात प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली होती, परंतु शेवटच्या 2 प्रक्रियांची सुरुवात अलीकडच्या काळात झाली. त्यामुळे या प्रक्रियांचा प्रसार देशामध्ये सर्वत्र सारख्या प्रमाणात झालेला नाही. या प्रक्रियांचे काही पैलू समजून घेऊया. 1. औद्योगिकरणाचा परिणाम. औद्योगिक वाढीमुळे कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे कारखान्याच्या आसपासच्या परिसरात येणाऱ्या स्थलांतरितांच्या संख्येत भर पडत गेली. शहरांचा विस्तार झाला आणि थोड्याच अवधीत तिथे महानगरे उभी राहिली. त्यातून एकत्र कुटुंबाची विभागणी झाली आणि कुटुंबाचे आकार लहान झाले. विभक्त कुटुंबांमध्ये एकत्र कुटुंबांचे फायदे मिळत नाहीत. त्याचप्रमाणे आकाराने मोठे असलेल्या कुटुंबांचे तोटेही छोट्या कुटुंबाला सहन करावे लागत नाहीत. 2. नागरिकीकरणाचा परिणाम. लोकांच्या वर्तणुकीवरील रूढी, परंपरा, धर्म यांचा पगडा कमी झाला. शहरी वातावरण आणि जीवनपद्धती ही अधिक भौतिकतावादी, पुरोगामी, व्यावहारिक, व्यक्तिवादी आणि अभिसंगत असते. शहरीकरणामुळे गर्दीतही एकटा अशी स्थिती असते. शहरी जीवनातील आव्हानांचे स्वरूप खेड्यापाड्यातील रहिवाशांच्या जीवनापेक्षा खूप भिन्न असते. 3. आधुनिकीकरणाचा परिणाम. शिक्षणामुळे कालबाह्य कल्पना, समज आणि अंधश्रद्धा यांचा प्रभाव कमी होऊन वैज्ञानिक विचारसरणीचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला. परंपरा विरुद्ध आधुनिकता हा वाद अजूनही मिटलेला नाही. 4. जागतिकीकरणाचा परिणाम. 1991 नंतरच्या भारतात जागतिक अर्थव्यवस्थेच्या भारतीय समाजावर झालेल्या परिणामांमुळे अनेक बदल झाले. भारत हा आता जागतिक अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. जागतिकीकरणामुळे देशांमध्ये ज्ञान, तंत्रज्ञान, तज्ञता, तांत्रिक उत्पादनाच्या प्रक्रियांचे ज्ञान, मानवी संसाधन यांचे आदान प्रदान सुरू झाले. जागतिकीकरणाच्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांनी आपल्याला वेढले आहे. कृती 6. जागतिकीकरणाचा भारतावर सकारात्मक प्रभाव पडला. 4 जणांचे 2 गट तयार करून या विषयावर चर्चा करा. चर्चा सुरू असताना निष्पन्न झालेले मुद्दे शिक्षक फळ्यावर सारांश रूपाने लिहितील. त्यानंतर वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी केलेल्या निरीक्षणाच्या आधारे खुली चर्चा घेता येईल. 5. अंकीकृतकरणाचा परिणाम. वर्तमान काळ हा संगणकीकरण आणि अंकीकृत रूपांतराचा आहे.
दोन्ही प्रक्रियांच्या आधारे घडून आलेल्या बदलांचे भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाले. हे बदल ज्ञानाची उपलब्धता, कृत्रिम बुद्धीचा विकास, ई शासकीय व्यवस्था, ई व्यापार, ई शिक्षण, ई विपणन, ई शॉपिंग इत्यादी क्षेत्रात दिसतात. ही यादी न संपणारी आहे. एका साध्या पद्धतीच्या आधारे केवळ एक कळ दाबली की उपभोक्त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतात. अंकीकृतकरणामुळे नवीन माहिती मिळवणे, माहितीचे व्यवस्थापन करणे या गोष्टी सुलभ झाल्या. हे खरे असले तरी त्यामधून अनेक आव्हानेही पुढे आली. त्यामध्ये मोठ्या उद्योगांचा छोट्या उद्योगांवर झालेला विपरीत परिणाम, विपणन क्षेत्रावर झालेला परिणाम, ग्राहकांची वर्तवणूक, शैक्षणिक आणि नोकरीच्या संधी, उत्तरदायित्वाची वाढलेली जबाबदारी आणि त्याचे परिणाम, आभासी जगात व्यक्तीच्या खासगी जीवनाला निर्माण झालेला धोका अशा अनेक आव्हानांचा समावेश आहे. अंकीकृत रूपांतरणाच्या प्रक्रियेमुळे सामाजिक नेटवर्किंगमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. सारांश: भारतीय समाजात अनेक बदल घडत गेले आहेत. समाजशास्त्रज्ञांनी या बदलांचा अभ्यास करून त्याच्या स्पष्टीकरणासाठी त्यामागील संकल्पनांचा वेध घेतला आहे. औद्योगिकरण ही एक प्रक्रिया आहे. ज्यायोगे मानवी श्रमांची जागा यंत्रे आणि यांत्रिकी प्रक्रिया घेतात, त्यामुळे उत्पादनाचे प्रमाण वाढवणे शक्य होते. शहरीकरण म्हणजे ग्रामीण भागातील लोकांचे शहरांकडे स्थलांतर होण्याची प्रक्रिया होय. लुईस वर्थ याकडे शहरीकरण एक जीवन पद्धती या दृष्टिकोनातून पाहतात. आधुनिकीकरण ही एक प्रक्रिया आहे ज्याची बैठक शास्त्रीय आणि तर्कसंगत विचारसरणी यावर आधारलेली असते. जागतिकीकरण ही मूलतः आर्थिक प्रक्रिया आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अनेक देशांमधील बाजारपेठा खुल्या झाल्या. अंकीकरणाची प्रक्रिया ही मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांवरील संगणकीय प्रणालींच्या प्रभावाची निदर्शक आहे. या सर्व प्रक्रियांचे कुटुंब, धर्म, परंपरा, प्रथा, जीवनपद्धती, व्यवसाय, लिंगभावाबद्दल असलेला दृष्टिकोन, आर्थिक विषमतेवर आधारित वर्गांचा उदय इत्यादी अनेक पैलूंवर दूरगामी परिणाम होतात. स्वाध्याय: प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. कामाच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालींचा उपयोग करण्यास म्हणतात. मुद्दे: औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, अंकीकृत रूपांतर. प्रश्न दुसरा 2. शहरी जीवनशैलीचे टिंबटिंब हे वैशिष्ट्य आहे. मुद्दे: एकरूपता, एकजीव, व्यक्तिनिरपेक्षता. प्रश्न पहिला ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. 1. पाश्चात्य नक्कल करणे, आधुनिकीकरण. शहरांची वाढ, शहरीकरण. 3. उत्पादनात वाढ, औद्योगिकीकरण. तंत्रज्ञानाचा संपूर्ण रूपांतरासाठी केलेला उपयोग, अंकीकृत रूपांतर. क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. चौकटीतील संज्ञा शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि अंकीकृत रूपांतर. प्रश्न 1. FYJCच्या प्रवेशांसाठी महानगरामधील संगणकीय प्रणालींद्वारे होणाऱ्या प्रक्रिया. 2. उत्पादन प्रक्रियेतील यांत्रिकीकरण. ड. अधोरेखित शब्द बदलून वाक्य पूर्ण करा. औद्योगिक क्रांती 16व्या शतकातून घडून आली. 2. LPG धोरण श्रीमती इंदिरा गांधी यांनी अंमलात आणले. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम आणि 2. औद्योगिकीकरणाचे परिणाम. प्रश्न तिसरा फरक स्पष्ट करा. 1. औद्योगिकीकरण आणि शहरीकरण आणि 2. आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण. प्रश्न चौथा खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. 1. अंकीकृत रूपांतर आणि शहरीकरण. प्रश्न 5 संकल्पनांची आकृती पूर्ण करा.
प्रश्न 5 ब. खालील विधान चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. 1. एखाद्या व्यक्तीची वेशभूषेची पद्धत त्याच्या आधुनिकतेची उंची ठरवते. आणि दुसरं, शहरीकरणाचे आपल्या सामाजिक संबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. प्रश्न 6. आपले मत नोंदवा. शगुफ्ता राणावत आणि तिचे एकत्र कुटुंब नागपूर शहरामध्ये 3 पिढ्यांपासून राहत आहेत. त्यांची नातवंडे कायमस्वरूपी आपल्या आजी आजोबांच्या गावामध्ये राहण्यास तयार नाहीत. त्यांच्या या दृष्टिकोनामागील 2 संभाव्य कारणे द्या. आणि दुसरं, काही लोकांना अंकीकृत रूपांतराच्या प्रक्रियेमुळे असुरक्षित वाटते. उदाहरणार्थ, आंतरजालाच्या मदतीने केलेले बँकांचे व्यवहार आणि खरेदी यामागे कोणती कारणे असावीत असे तुम्हाला वाटते. प्रश्न 7. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. जागतिक आंतरजाल हा माहितीचा आणि चुकीच्या माहितीचाही स्रोत आहे. या विधानाची आंतरजालाच्या प्रभावासंबंधी पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. 1. पालक, 2. मुले आणि 3. शाळा. चॅप्टर समाप्त.